Study the topic of practice set 3.1, which is from chapter number 3rd, that is arithmetic progression. So let's start the video. Question number 1: which of the following sequences are AP? If they are AP, find the common difference. Here the common difference we have to find, and the sequences are given. We have to find whether the sequences are AP or not. So let's see the questions. First sequence is 2, 4, 6, 8. Second sequence is 2, 5 by 2, 3, 7 by 2, and ... Here the sequences are given to us. Let's see how to solve the question. Here the given sequence is 2, 4, 6, 8. The first number we are solving. The given sequence is 2, 4, 6, 8. Here T1 is equals to 2, T2 is equals to 4, T3 is equals to 6, and T4 is equals to 8. Here the given sequence we have to assume the T1, that is equals to 2, means the first term, and the T2 is equal to 4, T3 is equals to 6, and T4 is equals to 8. Here we have to find the common difference, so that we should find the AP. If the term is AP, the sequence, the difference between the sequences should be equal. All the differences, that is T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3, like that. So firstly, to find the common difference, we will minus the T2 from T1, the T3 from T2, the T4 from T3. Here we will put the values of the T2 and T1 into the given values. Here our common difference is derived as 2. All the differences between the T2 and T1, T3 and T2, and T4 and T3 is equal, that is 2. So the common difference is 2. Therefore the common difference is 2. Therefore the difference between the two consecutive terms is constant. Therefore the given sequence here is an AP, and the common difference we have derived, that is 2. Here in the sub question 2, या क्वेश्चन मध्ये गिवन सिक्वेन्स आपल्याला आहे 2, 5 by 2, 3, 7 by 2. आता इथे T1 हा आपण 2 धरू, T2 हा आपण 5 by 2 धरू, T3 हा आपण ॲज अ 3 अज्युम करू, T4 हा आपण 7 by 2 अज्युम करू. यानंतर आपल्याला याच्यातला कॉमन डिफरन्स जर काढायचा असेल तर T2 मायनस T1 हे आपला नेहमीचा ठरलेला फॉर्म्युला राहणार आहे. हा आपल्याला पाठ करून घ्यायचा आहे, T2 मायनस T1 अँड T3 मायनस T2. आता इथे 5 by 2 मधून 2 कसे मायनस करायचे हा प्रश्न आहे. तर याला करायचं असं की या खालच्या डिनॉमिनेटरची आणि ज्याच्यातून आपण मायनस करणार आहे त्याची मल्टिप्लिकेशन करून खाली जो डिनॉमिनेटर आहे त्याला खाली तसंच राहू द्यायचं, आणि मधात जी रिॲक्शन दिलेली आहे म्हणजे मायनस प्लस डिवायडेशन जे दिलेलं आहे ते तिथे वर शिफ्ट करून टाकायचं. वर शिफ्ट केलं की इथे आपलं उत्तर आलं 5 minus 4, म्हणजे 2 to the 4 आणि 5 minus 4 असं आलं, आणि ते अपॉन 2. आता 5 minus 4 म्हणजे 1, आणि 1 by 2 हे आपलं डिफरन्स आला, आणि इथे सुद्धा तसंच झालं. आता इथे 5 by 2 आहे, तर आपल्याला नेहमीप्रमाणे 3 to the 6 आणि 6 minus 5 अपॉन 2 असं करायचं आहे, आणि इथे 1 by 2 आपला डिफरन्स आलेला आहे. आता इथे आपल्याला वर्डिंगमध्ये लिहायचं आहे, देअरफॉर द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज एन AP अँड द कॉमन डिफरन्स इज 1 by 2. आता समोरच्या उदाहरणाकडे बघूया. The given sequence is -10, -6, -2, 2. Here the T1 is equals to -10, T2 is equals to -6, T3 is equals to -2, T4 is equals to 2. आता इथे आपण हे सगळे मांडून घेतले, आणि नेहमीप्रमाणे आपण T2 minus T1, T3 minus T2 आणि T4 minus T3 असं आपण केलेलं आहे. इथे हे आपण करून घ्यायचं आहे, आणि इथे जे आहे
T2 मायनस T1. आता T2 किती आहे, इथे T2 आहे -6, T1 आहे -10 आणि इथे मधात जे रिॲक्शन आहे किंवा मग इक्वेशन आहे ते आहे मायनस, म्हणजे जी क्रिया आहे ती मायनस आहे. इथे -6 आणि -10 आणि मधात मायनस असे साईन आहे, तर याचं होणार काय, ब्रॅकेट सरकल्यावर मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल आणि -6 तसेच राहील. आता -6 + 10 आणि मोठ्या संख्येचं जे साईन आहे ते आपण नेहमी प्लस मायनस जर असेल तर मोठ्या संख्येचा साईन पाहून आपण त्याला साईन देत असतो. आता -6 + 10 याचं हे डिफरन्स साईन असल्यामुळे याचं मायनस होईल आणि मायनस झाल्यानंतर इथे 10 ही मोठी संख्या असल्यामुळे आपण त्याचं साईन म्हणजेच प्लस त्याला आपण देऊ. आता इथे +4 आपला आन्सर आलेला आहे. तसंच खालच्या याचं आपल्याला करायचं आहे आणि सगळ्या जे आपण सोडवलं याचा कॉमन डिफरन्स जो आहे तो 4 आलेला आहे. म्हणजे इथे कॉन्स्टंट आलेला आहे, म्हणजे एकच नंबर आहे, बदललेला नंबर आहे का नाही. असं थोडी आहे की इथे 4 आहे आणि इथे 3 आहे, असं नसल्यामुळे हे नंबर जो आहे हा कॉन्स्टंट आहे, एकच आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स आहे. जो चारही याच्यामध्ये कॉमन आहे तोच कॉमन डिफरन्स. आता इथं आपण पाहिलं T2 मायनस T1 अँड T3 मायनस T2 इज इक्वल, इथे साईन दाखवलेलं आहे आपण आणि द कॉमन डिफरन्स इज 4 आणि हे कॉन्स्टंट सुद्धा आहे. देअरफॉर द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह नंबर इज कॉन्स्टंट, हे असं नेहमी लिहावं लागणार आहे. आणि देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अन AP अँड द कॉमन डिफरन्स इज 4. कॉमन डिफरन्स सुद्धा आपल्याला त्यासोबत लिहायचा आहे. आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 4 कडे, म्हणजे त्याच्यातला सब क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे वळूया. द गिवन सिक्वेन्स इज, आपल्याला इथे जो आहे तो सिक्वेन्स दिलेला आहे. आता हे जे आहे हे डेसिमल मधले गणित आहे. इथे 0.3, 0.33, 0.333 अशा प्रमाणे दिलेले आहे. तर आपल्याला इथे टर्म्स आपल्या अज्युम करून घ्यायचे आहे, T1, T2 अँड T3. आता इथे याच्यानंतर T2 मायनस T1, T3 मायनस T2 हे आपल्याला अज्युम करून घ्यायचे आहे. आणि इथे जर आपण 0.33 मधून 0.3 काढला तर इथे आपल्याला उरतो जो आहे तो 0.03. आता 0.03 कसा उरला, याला आपण एका खाली एक मांडलं तर पॉईंटच्या खाली पॉईंट, म्हणजे इथे या 3 मधून जो आहे हा 3 मायनस झाला, म्हणजे इथे 0.03 उरला. इथे आपल्याला दिसतंय 0.03 उरलेला आहे आणि T3 मायनस T2 दॅट इज 0.333 मायनस 0.33 इज इक्वल्स टू 0.003 असं आलेलं आहे. आता हे जे दोन डिफरन्स आपल्याला आलेले आहे ते हे दोन डिफरन्स इक्वल नाही आहे, त्यामुळे T2 मायनस T1 इज नॉट इक्वल टू T3 मायनस T2. Therefore the difference between the two consecutive number is not constant. आता AP असायला हाच निकष असतो की जे डिफरन्स आहे दोन नंबरमधले ते कॉन्स्टंट असायला हवेत. इथे कॉन्स्टंट नसल्यामुळे हे जे सिक्वेन्स आहे हे AP नाही. आता वळूया 5व्या गणिताकडे. द सिक्वेन्स is 0, -4, -8, -12. Here we would assume the T1, T2, T3 and T4. Here the formula for the common difference is T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. Here -4 minus 0 is equals to -4 because the sign is equal. -8 minus 4 is equals to -8 plus 4 is equals to -4. Here T4 minus T3 is equals to the T4 value of the T4 is -12 and the value of T3 is -8. Therefore -12 minus -8 is equals to -12 plus 8. इथे काय होईल, इथे -8 हे ब्रॅकेट निघाल्यावर -8 इंटू मायनस, म्हणजे हे जे दोन साईन आहे याचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर मायनस मायनस प्लस होत असते. हा आपण रोल शिकलेलो आहे पहिलेच. इथे -12 जसच्या तसं राहील आणि इथे मायनस प्लस साईन असल्यामुळे इथे डिफरन्स येतो आणि डिफरन्स असल्यामुळे इथे -4. आता इथे मोठा नंबर 12 हे -12 असल्यामुळे इथे आपण मोठ्या संख्येचा साईन नेहमी देत असतो. तर इथे -4 हे आपण लिहिलेलं आहे. इथे चारही टर्म्सचे जे आपण डिफरन्स काढला तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल की धिस सिक्वेन्स इज अन AP, कारण इथे डिफरन्स जे आहे टू कॉन्जिक्युटिव्ह नंबर्समधला तो कॉन्स्टंट आहे. आता इथे ही जे सिक्वेन्स दिलेला होता आपल्याला हे AP आहे आणि याचा कॉमन डिफरन्स -4 आहे. आता 6वा, द गिवन सिक्वेन्स इज -1
1/5 -1/5 -1/5 म्हणजे इक्वलच आहे. आता इथे मायनस सारख्यातून सारखे नंबर जर आपण काढले तर उरतं किती? आता इथे -1/5 आणि +-1/5 हे सगळेच जी संख्या आहे ते मायनस असल्यामुळे आपल्याला इथे डिफरन्स काढताना इथे मधात मायनस साईन असल्यामुळे याचं ब्रॅकेट सरकलं की मायनस मायनस प्लस आणि त्यानंतर प्लस मायनस हे दोन्ही नंबर इक्वल असल्यामुळे कट होऊन जाईल आणि इथे उरला काय तर 0 उरल्यामुळे इथे म्हणजे कॉमन डिफरन्स तर आला ना आपला, म्हणजे दोन्ही याचा जो डिफरन्स आहे तो कॉमन आहे, एकच नंबर आलेला आहे, 0च आलेला आहे, म्हणजे हे काय आहे? कॉन्स्टंट आहे. आता कॉन्स्टंट असल्यामुळे t2 - t1 t3 - t2 0 म्हणजे जो आलेला आहे कॉमन डिफरन्स d constant. Therefore the difference between the two consecutive terms is constant. आता इथे हे जे गिवन सिक्वेन्स आहे ते AP आहे आणि याचा कॉमन डिफरन्स 0 आहे. द गिवन सिक्वेन्स इज 12 127 132 137. आता इथे आपल्याला पहिलेप्रमाणेच हे T1 T2 आणि T3 अजून करायचे आहे. याचा डिफरन्स काढून घ्यायचा आहे. याचा डिफरन्स जर कॉमन असला तर हा जो सिक्वेन्स आपल्याला गिवन आहे तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट असल्यामुळे तो AP आहे. आता इथे आपण T2 - T1 दॅट इज 132 - 127 हे 5 येतात. 137 - 132 हे सुद्धा 5 येतात. तर या दोन ज्या संख्या आहेत त्या इक्वल आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे. त्यामुळे हे जे दिलेला AP आहे आपल्याला हे जे आहे हे AP आहे आणि याच्यातला कॉमन डिफरन्स जो आहे तो 5 आहे. इथे सांगितल्याप्रमाणे मी वर्डिंगमध्ये लिहिलेलं आहे. आता वळूया क्वेश्चन नंबर 2 कडे. इथे राईट अँड AP whose first term is A and common difference is D in each of the following. इथे आपल्याला A आणि D म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स हे दिलेलं आहे. आता इथे आपल्याला याचे सगळ्याचे उत्तर काढायचे आहे. म्हणजे याचा A आणि कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. आता याचा AP काढायचा आहे. इथे आपल्याला गिवन आहे A आणि D. यानंतर T1 म्हणजेच A होतो हे नोटीस करून घ्या. T1 म्हणजेच A म्हणजेच आपल्याला 10 दिलेला आहे. आता T2 जर काढायचा असेल तर T1 + D म्हणजे आता T1 जी संख्या आहे त्याच्यामध्ये जर D प्लस केला, आता T2 आणि T1 मधला जो डिफरन्स आहे आता या दोघातला फरक जो आहे तो आपल्याला इथे 5 दिसतोय. आता इथे D मध्ये 5 जर याचा फरक आहे तर आपण T1 मध्ये डिफरन्स मिळवल्यानंतर आपल्याला T2 भेटेल की नाही, कारण या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 5 आहे. आता T1 + D म्हणजे 10 + 15 10 + 5 15. आता T3 काढायचं असेल तर T2 + D करावं लागेल. T4 काढायचा असेल तर T3 + D करावं लागेल. हे लक्षात ठेवायचं की जो नंबर आपण घेतो त्याचा आधीचा म्हणजे जर T2 घेतला T1, T3 घेतला T2, T4 घेतला T3 त्याच्यामध्ये डिफरन्स प्लस करायचा, तेव्हा आपल्याला तो नंबर भेटेल. आता देअरफॉर द रिक्वायर्ड AP इज 10 15 20 आणि 25. इथे आपण T2 काढण्यासाठी काय केलं, T1 + D केलं. T3 काढण्यासाठी T2 + D केलं. T4 काढण्यासाठी T3 + D केलं. द रिक्वायर्ड AP इज 10 15 20 आणि 25. इथे आपले नंबर जे आलेले आहे हे आलेले आहे. द रिक्वायर्ड AP इज 10 15 20 आणि 25. आता इथे दुसरा क्वेश्चन, इथे दुसराही पहिल्याप्रमाणेच आहे, फक्त इथे A जो आहे हा मायनसमध्ये आहे. इथे हा मायनसमध्ये असल्यामुळे आपण इथे T1 + D केला तर -3 + 0 म्हणजे -3 आला. T3 केला तर T2 + D म्हणजे T2 हा -3 आलेला आहे ऑलरेडी, तर +0 केला. इथे डिफरन्स 0च आहे ना, त्यामुळे इथे हे जे AP आहे हे 3 3 3 3 म्हणजे -3 -3 -3 असंच येईल, कारण डिफरन्स काहीच नाही ना, डिफरन्स 0 आहे. यातल्या तिसऱ्या सब क्वेश्चनकडे होऊया. इथे -7 आणि D 1/2 दिलेला आहे. इथे T1 म्हणजे -7 आहे आणि T2 आपल्याला काढायचा असल्यास आपण T1 + D करत असतो. आता इथे T1 + D केलं तर -7 + 1/2 म्हणजे इथे
मागच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर असं काही आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आलं तर आपल्याला पहिले त्याला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मधात जे क्रिया आहे तेच मधात ठेवून आपल्याला न्यूमरेटरला त्यामध्ये प्लस करायचा आहे आणि डिनॉमिनेटर जसाचा तसा ठेवायचा आहे. म्हणजे तिथे 7 to the 14 -14 + 1 म्हणजे इथे -13, कारण इथे -14 ही मोठी संख्या आहे आणि याचं साईन काय आहे मायनस आहे, त्यामुळे इथे आपल्याला -13च लिहावं लागेल, याचं साईन चेंज करता येणार नाही. आता (2) इथे आहे, आता -13/2 म्हणजे इथे उत्तराला -6.5. तसंच द रिक्वायर्ड AP इज -7, -6.5, -6 and -5.5. आपल्याला इथे समोरचे काढता येईल, फक्त मी काढलेलं नाही आहे इथे. इथे चौथ्यामध्ये आपल्याला A दिलेला आहे -1.25 आणि D दिलेला आहे -3. हे जे गिवन आहे इथे आपल्याला T1 = A = -1.25 दिलेला आहे. इथे T2 म्हणजे आपल्याला T1 + D म्हणजे A मध्ये आपल्याला D प्लस करायचं आहे. तसंच याचं उत्तर आलेलं आहे 1.75. आता T3 काढायसाठी T2 + D करावं लागतं. T2 काय आला आपला 1.75. 1.75 + D = 4.75. आपण असं करत गेलो तर आपल्याला रिक्वायर्ड सिक्वेन्स म्हणजेच AP हा भेटतो. AP हा धडा अत्यंत सोपा आहे आणि याच्यावरच आणि यालाच ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 8 मार्क आहे. याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 8 मार्क आहे. आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 5 कडे. इथे 5 मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणेच इथे T1, T2 आणि T2 = T1 + D हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला आपले उत्तर भेटतील. इथे उत्तर आपल्याला भेटलेले आहे. इथे T1 = 6 and 6 - 3 = 3. इथे 3 - 3 म्हणजे 0. आपल्याला आपला सिक्वेन्स भेटलेला आहे इथे. आता T4 - T3 हे सुद्धा आपण करायला पाहिजे. हे आपण केल्यानंतर आपल्याला AP आपला भेटलेला आहे. इथे 6, 3, 0 आणि -3 असा आपल्याला AP भेटलेला आहे. आता 6 नंबरचं घेऊ आपण. इथे आपल्याला गिवन माहिती दिलेली आहे. इथे T1 = T1 + D. ॲक्च्युअली इथे थोडी मिस्टेक झालेली आहे. इथे T1 जो आहे इथे प्लस साईन नाही पाहिजे, इथे = साईन पाहिजे होतं आणि इथे T2 + D असे पाहिजे. इथे आपण करेक्शन करून घेतो मी. इथे T3 = T2 + D, T4 = T3 + D. इथे मायनस साईन असल्यामुळे मायनस प्लस होते, पण साईन तसंच राहतं. 19 + 4 = 23, पण साईन तसंच ठेवायचं आहे. इथे आपल्याला हे सगळे याचे प्लस केल्यानंतर आपल्याला आपला सिक्वेन्स भेटलेला आहे 23, 27, 31. Therefore, the required AP is -19, -23, -27, -31. इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द एच ऑफ द AP. इथे आपण सोल्युशन पाहूया. पहिल्या याचं सोल्युशन. इथे आपल्याला T1, T2 आणि हे जे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये जे केलेलं आहे तेच आपल्याला या क्वेश्चनमध्ये सुद्धा करायचं आहे. इथे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स आहे दिलेले. द गिवन AP इज 0.6, 0.9, 1.2, 1.5. हे जे आहे हे क्वेश्चन नंबर 2 आहे. इथे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो काढायचा होता. इथे T1 आणि T2 आपल्याला दिलेला आहे. इथे therefore A = T1 = 5 and D = T2 - T1 = 1 - 5 = -4. therefore the first term म्हणजे A = 5 आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो -4 आहे. इथे आपल्याला दिलेल्यापैकी आपण याच्यातून मायनस केला आणि आपल्याला कॉमन डिफरन्स भेटला. क्वेश्चन नंबर 2. द गिवन AP इज 0.6, 0.9, 1.2, 1.5. हिअर आपल्याला T1 जसं तसा T1 आणि T2 आहे इथे दिलेले.
इथे आपल्याला ए म्हणजेच T1 हे आपल्याला भेटलं आणि इथे T2 मायनस T1 हे आपल्याला करून इथे उत्तर लिहायचं आहे. T2 मायनस T1 इथे आपल्याला म्हणजेच कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कॉमन डिफरन्स काढून इथे लिहायचं आहे. देअरफॉर द फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू 0.6 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल्स टू 0.3. आता यातला तिसरा सब क्वेश्चन. इथं तिसरा सब क्वेश्चनमध्ये आपल्याला AP गिवन आहे. इथे आपल्याला T1 आणि T2 लिहून घ्यायचं आहे. T1 आणि T2 दिल्यानंतर A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 127 हे जे आहे हे उत्तर आपल्याला इथेच भेटलेलं आहे. म्हणजेच इथे फर्स्ट टर्म लिहा असं म्हटलेलं आहे आणि कॉमन डिफरन्ससुद्धा आपल्याला काढायचा आहे. तर D म्हणजे T2 मायनस T1. आता असं काही नाही की सगळ्या याची केली पाहिजे. जेवढे दिलेलं आहे त्याच्यातून सुद्धा आपण मायनस करू शकतो. आता इथे T2 मायनस T1 इज इक्वल्स टू 135 मायनस 127 इज इक्वल्स टू 8 हे आपल्याला भेटलेलं आहे. आता इथे फर्स्ट टर्म आणि लास्ट कॉमन डिफरन्स आपल्याला भेटलेलं आहे. इथे आपण वर्डिंग्समध्ये लिहून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गिवन AP आहे 1/4, 3/4, 5/4 and 7/4. हियर T1 इज इक्वल्स टू 1/4 अँड T2 इज इक्वल्स टू 3/4. इथे A आपल्याला म्हणजेच T1 म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला भेटलेलं आहे. आता डिफरन्स काढायचा आहे आपल्याला T2 मायनस T1 3/4 मायनस 1/4. आता डिनॉमिनेटर सारखे असल्यामुळे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही आहे. 2/4 दॅट इज 1/4 आपल्याला ॲज अ कॉमन डिफरन्स भेटलेला आहे आणि फर्स्ट टर्म आपल्याला 1/4 भेटलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल, माय व्हिडिओज. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझे व्हिडिओ चांगले होत असतील तर प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये तसे सांगा. आणि यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट 3.2 मी लवकरच अपलोड करेल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Stay tuned, stay updated.